राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने दिली आता मोठी बंपर बातमी। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता दिली शासनाने मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरलेल्या आता 13,000 रुपयांचा निधी म्हणजे की टोटल 13,000 रुपये अशी निधी आता जमा होणार आहे। पडताळणी आता अखेर पूर्ण झालेली आहे। पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। शासनाने आता नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। पीक विमा या महिन्यात येईल, त्या महिन्यात येईल, परंतु फक्त शेतकऱ्यांना अफवा पाहायला मिळाल्या। फक्त सोशल मीडियावर अफवा सुटल्या होत्या। पीक विमा आता येईल, उद्या येईल, 2 महिन्यांनी येईल, पुढल्या महिन्यामध्ये येईल घोषणा झाली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया आला नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही कसली चिंता करू नका, कारण आज शासनाने एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। त्या निर्णयाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होतोय अशी माहिती सध्या शासनाने दिली आहे। पडताळणी प्रक्रिया आता पार पडलेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, आता काहीच शेतकऱ्याला हा निधी मिळणार आहे। म्हणजे की बघा, आज यादी जाहीर झालेली आहे। जर यादीमध्ये तुमचे नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार, अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही अशी बातमी सध्या मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, चला तर यादी पाहून घेऊया अगदी 1 मिनिटामध्ये आणि जाणून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होतोय। तर शेतकरी बांधवांनो, ही बातमी काल रात्रीची आहे, त्यामुळे येथे उद्या नावाचा शब्द जोडण्यात आलेला आहे। म्हणजे ही बातमी आजवर ठरत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता काल रात्री झालेल्या निर्णयानंतर बघा, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून वितरण सुरू होणार अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सध्या दिली आहे। आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला सत्य आणि ओरिजिनल माहिती आज अखेर पाहायला मिळत आहे। पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत आहे। पीक विम्याचा पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले असून देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे पैसे टोटल 3 टप्प्यामध्ये वाटप करावे असे आदेश देण्यात आले आहे, असे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ही बातमी काल रात्रीच्या असल्यामुळे आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून बघा निधी जमा होईल अशी माहिती मिळाली आहे। पीक विमा लवकर जमा न झाल्याचे कारण देखील आता सरकारने पुढे सांगितलेच आहे। 19 आणि 20 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले गेले होते। त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वक्ते बघा पंचनाम्याच्या कामामध्ये गुंतले होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता। बघा, सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनाम्याचे काम आता पूर्ण होऊन बघा, आता यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करण्याचे आदेश आज दिले आहे। ही बातमी बघा, विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर ठरत आहे। पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुसरा टप्पा कधी मिळणार असा प्रश्न होता। शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो बघा, मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून शेतकरी बांधवांनो बघा, आता जो काय तिसरा टप्पा आहे त्याचे देखील काम या ठिकाणी आता सुरू होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारी पण निधी जमा होईल। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता आज तुमच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा सुरू होईल लगेच। आता शेतकरी बांधवांनो, त्यानंतर येणारा मंगळवारी पण तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, टोटल 3 टप्प्यामध्ये वितरण केले होते। बघा, काल काही जिल्ह्यामध्ये वितरण झाले। बघा, ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विमाचा मिळाला नाही त्यांच्यासाठी कृषी मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती। शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्यासारखे आता कोणतेही कारण नाही। हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मिळणार आहे। कोणीही आता यापासून वंचित राहणार नाही।
कृषी विभागाने नवीन अपडेट दिली आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गाने 2022 ते 2024 पीक विमा नोंदवलेला असेल तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. परंतु बघा, जर तुम्ही आता चांगल्या मार्गाने म्हणजे जर तुमचे नुकसान होऊन जर तुम्ही पीक विमा भरला असेल तरी तुम्हाला पीक विमा आता मिळणार आहे, अशी बातमी शासनाने दिलेली आहे. पीक विमा जमा होण्यास विलंब होण्यामागचे कारण बघा. आता शेतकरी बांधवांनो, जसे की सांगितल्याप्रमाणे पंचनाम्याच्या कामामध्ये या ठिकाणी अधिकारी गुंतलेले होते आणि डीबीटी प्रक्रिया बघा आता ही तांत्रिक अडचण आली होती. परंतु आता कसली तांत्रिक अडचण येणार नाही. बघा आता काही बँकांमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम ही कारणे सांगितली गेली. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड, बुलढाणा, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस आणि बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 50% नुकसान झाले आहे, असे त्यांनी ग्राह्य धरले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले होते. कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामामध्ये गुंतलेले असल्यामुळे तात्पुरता विलंब झाला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता पीक विमा तत्काळ जमा करावा बघा आता असे आदेश सध्या बँकांना व कृषी विभागाला दिले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 2022, 2023 आणि 2024 मधील जो पीक विमा थकला होता तो आता बघा डायरेक्ट आता केंद्राकडून मंजूर झाला आहे. हा 3-4 वर्षांचा थकलेला पीक विमा आता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा असे आदेश बघा मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. बघा त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून 13 जिल्ह्यांमध्ये खरोखर पीक विमा जमा होतोय. आता खरोखर का, कारण बऱ्याच दिवसापासून तर नुसता अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु शेतकऱ्याला निधी मिळालेला नव्हता. तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता कोणताही विलंब होणार नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आदेश दिला आहे. मुख्यमंत्री साहेबांचा आदेश, मुख्यमंत्री साहेबांची सही म्हणजे की हे शेवटचा आदेश होतो. बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण पीक विमा जमा झाला नसेल तर काळजी करू नये. कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय याची माहिती आता पुढे सरकारने सांगितलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँकेमध्ये हा निधी जमा होतोय. तर बघा आता ज्या बँकेमध्ये निधी जमा होतोय त्यामध्ये पहिली बँक HDFC बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक बघा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट बँक या 12 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मिळत आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बघा महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे. बघा त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची नावे असतील म्हणजे बघा तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला निधी मिळत आहे अशी बातमी शासनाने दिली आहे. तर बघा सोलापूर, लातूर, परभणी, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड याच जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. जे शेतकरी या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना आता निधी मिळत आहे. बघा जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल, तुमच्या खात्यावर निधी आला नसेल तर तुम्ही बघा तालुका किंवा जिल्हे कृषी विभागाला भेट देखील आता देऊ शकता. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी बातमी शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. म्हणजे की शेतकऱ्यांची आता चिंता दूर झालेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बराच जे काय शेतकरी आहे यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. एकतर प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला भरपाई किती मिळणार, म्हणजे की बघा पीक विमा भरपाई किती मिळणार असं त्यांना वाढत होतं. ते देखील प्रश्नाचे उत्तर आज सरकारने सांगितलेले आहे. सोबतच सरकारने काही अटी घातल्या होत्या. आता त्या अटी म्हणजे सर्वात प्रथम अट आहे ती म्हणजे KYC, नंतर बघा आधार सीडिंग आणि शेतकरी बांधवांनो जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर ते देखील करून घ्या. तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक नसेल ते देखील करून घ्या. बघा हे महत्त्वाचे कामे करा. KYC बंधनकारक करण्यात आले आहे.
तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर ते देखील बंधनकारक करण्यात आले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. टोटल 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. शेतकऱ्याला SMS देखील येणार आहे, अशी बातमी सध्या शासनाच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बघा ही होती आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. धन्यवाद.